नमस्कार मित्रांनो, परत एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पहिला चॅप्टर चालू केलेला आहे फिजिकल केमिस्ट्रीचा, तो म्हणजे सॉलिड स्टेट. आणि सॉलिड स्टेटचं आपलं आज थर्ड लेक्चर आहे, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, क्रिस्टल स्ट्रक्चर. ठीक आहे. तर ज्या लोकांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ओके. बरेच आणखी व्हिडिओज मी याच्यावरती टाकणार आहे आणि आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे वैभव सर्स केमिस्ट्री या नावाने, त्याची लिंक खाली दिलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे. तर ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता फॉर फ्री नोट्स. ओके. आता आपण आपल्या नवीन टॉपिक कडे आज वळूया. ठीक आहे. आपला जो टॉपिक आहे तो आहे क्रिस्टल सिस्टीम. ठीक आहे. आता क्रिस्टल सिस्टीम मध्ये बेसिकली सर्वात पहिला टॉपिक जो येतो तो म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर. कुठलाही सॉलिड असतो मित्रांनो, या सॉलिडच्या आतमध्ये क्रिस्टल्स असतात आणि हे जे क्रिस्टल असतात याचं एक भलं मोठं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तिथे आतमध्ये असतं. ओके. सो क्रिस्टल स्ट्रक्चर जे आहे बेसिकली हे दोन गोष्टींपासून तयार होतं. त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लॅटिस किंवा याला लॅटिस पॉइंट्स बोलतात. दुसरी गोष्ट म्हणजे बेसिस. ओके. आणि या दोघांना जर आपण ऍड केलं तर आपल्याला काय मिळतो, क्रिस्टल मिळतो. म्हणजे थोडक्यात क्रिस्टल स्ट्रक्चर जे असतं त्यामध्ये मेनली दोन गोष्टी असतात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लॅटिस आणि सेकंड थिंग म्हणजे बेसिस. ठीक आहे. आता हे लॅटिस आणि बेसिस काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण लॅटिस वरती फोकस करू की लॅटिस काय असतं. आता इथे तुम्हाला एक इमेज दिसते मित्रांनो. या इमेज मध्ये एक पर्टिक्युलर अरेंजमेंट दिसते आहे अँड दिस अरेंजमेंट इज नथिंग बट geometrical arrangement of points in a 3-dimensional periodic array. म्हणजे थोडक्यात ॲरे म्हणजे काय, ॲरे म्हणजे अशी एक रेग्युलर अरेंजमेंट जी थोड्या थोड्या वेळाने काय होते, रिपीट होते, कारण पिरियॉडिक वर्ड आलेला आहे. 3 डायमेन्शनल म्हणजेच 3 डायमेन्शन्स मध्ये ही असते आणि जॉमेट्रिकल अरेंजमेंट आहे जसं तुम्हाला इथे दिसतंय या इमेज मध्ये. सो धिस पर्टिक्युलर अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज व्हॉट, लॅटिस. म्हणजे इथे हा जो पार्टिकल तुम्हाला दिसतोय इथे जर तुम्ही एक पॉइंट कन्सिडर केला तर या पॉइंटला काय बोललं जातं, लॅटिस. ठीक आहे. मग हे बघा, क्रिस्टल लॅटिस जे असतं यालाच आपण स्पेस लॅटिस सुद्धा बोलतो. या पद्धतीची अरेंजमेंट वेगवेगळ्या शेपची इथे तुम्हाला बघायला मिळते. मग क्रिस्टल लॅटिसलाच कधी कधी काय बोललं जातं, स्पेस लॅटिस. स्पेस लॅटिस का बरं बोललं जातं, कारण सर्वात महत्वाचं म्हणजे इट इज ए 3 डायमेन्शनल अरेंजमेंट इन स्पेस. ओके. आता हे बघा, दिस इज नथिंग बट द लॅटिस पॉइंट. ओके. आणि हे लॅटिस पॉइंट एकमेकांना या लाईन्सने जोडलेले असतात. सो दिस इज नथिंग बट लॅटिस. लॅटिस म्हणजे काय असतं हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. आता पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे बेसिस. ठीक आहे. आता बेसिस म्हणजे काय आहे की क्रिस्टल स्ट्रक्चर इज ऑब्टेन्ड बाय अटॅचिंग a constituent particle to end of each lattice point. म्हणजे थोडक्यात आता आपण बघितलं की हा लॅटिस पॉइंट आहे. ओके. आणि या लॅटिस पॉइंटला जर इथे तुम्ही कन्स्टिट्युएंट पार्टिकल जोडून टाकला, कन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये काय काय येतं, एक तर ऍटम येऊ शकतो मित्रांनो. ओके. कन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये ऍटम नसेल तर काय येतो, कधी कधी आयन येतो. ओके. आणि कधी कधी आयन जर नसेल तर त्याच्या जागी काय येतं, मॉलिक्यूल येतं. ठीक आहे. तर हे आपण सॉलिड्स मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. मग बेसिस म्हणजे काय असतं ते लक्षात घ्या की जे लॅटिस पॉइंट्स आहेत मित्रांनो, या लॅटिस पॉइंट्सला जर तुम्ही कन्स्टिट्युएंट पार्टिकल अटॅच करून टाकला तर त्याच्यापासून काय बनतं, क्रिस्टल स्ट्रक्चर. आणि बेसिस त्यालाच आपण बोलतो. मग सच कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स that are attached to the lattice point form the basis of the crystal lattice. ओके. मी तुम्हाला एक डायग्राम इथे दाखवतो म्हणजे तुम्हाला लगेच कळून जाईल. ठीक आहे. आता बघा, लक्षात घ्या. आता हा जो पॉइंट आहे मित्रांनो, हे जे पॉइंट्स तुम्हाला दिसत आहेत, these points are called as lattice किंवा यांनाच आपण बोलतो 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. ठीक आहे. या प्रत्येक लॅटिस पॉइंटला जर तुम्ही इथे कन्स्टिट्युएंट पार्टिकल टाकून दिला, म्हणजे हा इथे टाकून दिला, ओके, हा इथे टाकून दिला, हा इथे टाकून दिला, तर यांची जी अरेंजमेंट आहे त्याला आपण काय बोलतो, क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे ह्या पार्टिकलला
म्हणजे इथे ॲटम असू शकतो, ओके, इथे मॉलिक्यूल असू शकतो किंवा इथे आयन असू शकतो. या पार्टिकलला तुम्हाला यांच्यावरती काय करायचंय, ओव्हरलॅप करायचंय आणि एकदा का तुम्ही याच्यावरती ओव्हरलॅप करून टाकलं की असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं आणि या स्ट्रक्चरला आपण काय बोलतो, क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, सो क्रिस्टल स्ट्रक्चर हे बहुतेक सगळ्यांना आता समजलं असेल. सो क्रिस्टल इज द स्ट्रक्चर दॅट रिझल्ट्स बाय अटॅचिंग ए बेसिस, याला आपण बोलतो बेसिस, ओके, टू ईच ऑफ द लॅटिस पॉइंट, आणि हे जे पॉइंट्स आहेत त्यांना आपण बोलतो लॅटिस पॉइंट्स. ठीक आहे, आता पुढच्या आपल्या पार्टकडे आपण जाऊ. अगेन या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय बघा, दिस इज द लॅटिस स्ट्रक्चर, ओके, लॅटिस पॉइंट्स, आणि हे जे आहे कन्स्टिट्युएंट पार्टिकल, हे प्रत्येक ठिकाणी काय केलेलं आहे, ओव्हरलॅप केलं आणि ओव्हरलॅप करून इकडे काय बनलेलं आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या. आता पुढचा आणि सर्वात महत्वाचा पार्ट या चॅप्टर मधला, त्याचं नाव आहे युनिट सेल. ओके, आता खरं तर युनिटचा अर्थ काय होतो, वन, ओके, सिंगल, ओके, आणि सेल म्हणजे काय, इट इज अ काइंड ऑफ स्ट्रक्चर. तुम्ही एकदा बायोलॉजी मध्ये हे शिकलेले असाल. ठीक आहे, आता युनिट सेल म्हणजे काय, एक अरेंजमेंट मी तुम्हाला इथे दाखवतोय. दिस अरेंजमेंट इज अ क्रिस्टल स्ट्रक्चर, हे एक प्रकारचं क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. ओके, आता या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये तुम्ही एक बघत असाल की एक जो शेप आहे इथे, हा शेप खूपदा काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. ओके, आणि हा जो रिपीट झालेला शेप आहे यालाच काय बोललं जातं, युनिट सेल. म्हणजे थोडक्यात युनिट सेलला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर कशा पद्धतीने डिफाईन करता येईल त्याची आधी इन्फॉर्मेशन आपण बघू. द स्पेस लॅटिस ऑफ क्रिस्टल इज बिल्ट अप ऑफ ए 3 डायमेन्शनल बेसिक पॅटर्न. इथे तुम्हाला एक पॅटर्न दिसतोय. दिस बेसिक पॅटर्न इज रिपीटेड, आणि हाच पॅटर्न खूपदा काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे इन 3 डायमेन्शन्स टू जनरेट द एंटायर क्रिस्टल. आणि म्हणून युनिट सेलला तुम्ही काय करू शकता, डिफाईन करू शकता बाय धिस वे. या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय हे लॅटिस स्ट्रक्चर आहे आणि त्यातला हा एक पर्टिक्युलर रिपीटेड शेप म्हणजे ज्याला तुम्ही काय बोलू शकता, युनिट सेल. ओके, सो द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ ए क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड ॲज युनिट सेल. समजलेलं आहे सगळ्यांना. युनिट सेल म्हणजे काय, सर्वात लहान म्हणजे सर्वात छोटा जो रिपीटिंग पार्ट आहे, जो कंटिन्युअसली रिपीट होतोय त्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये किंवा त्या स्ट्रक्चर मध्ये, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ युनिट सेल. ठीक आहे, आता युनिट सेल परत एकदा इथे दाखवलेलं आहे. हे बघा, दिस इज नथिंग बट द क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, आणि याच्यामध्ये हा इथे जे रिपीटेड पॅटर्न तुम्हाला दिसताय, ऑल दीज आर द युनिट सेल. आता याचा शेप जो आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ सॉलिड. ठीक आहे, मग आता इथे हा जो युनिट सेल आहे बेसिकली, या युनिट सेलला टोटल 6 पॅरामीटर्स असतात मित्रांनो. किती पॅरामीटर्स असतात, टोटल 6 पॅरामीटर्स आर देअर. ओके, आणि त्यातले 3 पॅरामीटर तुम्हाला आधी सांगतो. द डायमेन्शन्स ऑफ युनिट सेल अलॉंग द 3 ऍक्सेस. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल 3 ऍक्सेस असतात मित्रांनो. ओके, एक असतो एक्स ऍक्सिस, एक असतो वाय ऍक्सिस आणि एक असतो झेड ऍक्सिस. ओके, हे तिघ पण ऍक्सिस एकमेकांना कसे असतात, म्युच्युअली परपेंडिक्युलर. दिस इज एक्स डिरेक्शन. ओके, याला आपण बोलतो वाय डिरेक्शन, आणि ही जी डिरेक्शन आहे याला आपण बोलतो झेड डिरेक्शन. ठीक आहे, त्या तिन्ही डिरेक्शन मध्ये जर तुम्ही काय केलं, 3 ऍक्सेसच्या डिरेक्शन मध्ये तिचे डायमेन्शन मोजले. फॉर एक्झाम्पल, आता इथे एक्स डिरेक्शन आहे, इथे डायमेन्शन आपल्याला दिसतंय बी. ओके, दिस इज वाय डिरेक्शन, इथे आपल्याला डायमेन्शन दिसतंय सी, अँड दिस इज झेड डिरेक्शन, इथे डायमेन्शन दिसतंय आपल्याला ए. तर हे जे तिघ डायमेन्शन्स आहेत, दीज आर नथिंग बट द 3 पॅरामीटर्स ऑफ द युनिट सेल, ज्यांचे सिम्बॉल्स आहे ए, बी अँड सी. ओके, आता हे तीनच नाही आहे फक्त. ठीक आहे, हे जे युनिट सेल आहे याच्यामध्ये हे जे ऍक्सेस आहेत यांच्यामधले अँगल जे आहेत ते बदलू शकतात. म्हणजे इट इज नॉट नेसेसरी की तो 90 डिग्रीच असेल. ओके, तर तो 90 पेक्षा जास्त पण असू शकतो, 90 पेक्षा कमी पण असू शकतो. ठीक आहे, तर अँगल्स बिटवीन दीज ऍक्सेस, म्हणजे हे जे ऍक्सेस आहेत एक्स वाय झेड, आर रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल अल्फा, बीटा अँड गॅमा. आता जसं इथे तुम्ही बघू शकता,
बी आणि सी मधला अँगल आहे अल्फा. ओके. ए आणि सी मधला अँगल आहे इथे बीटा. ओके. आणि परत ए आणि बी मधला अँगल आहे इथे गॅमा. ओके. तर हे पुढचे पॅरामीटर्स आहेत. म्हणजे असे टोटल किती पॅरामीटर्स झाले मित्रांनो युनिट सेलचे? 6 पॅरामीटर्स. ओके. 3 साइड्स. ओके. अलॉंग द 3 ऍक्सेस आणि 3 अँगल्स. ओके. ज्या 3 ऍक्सेस जे आहेत यांच्यामधले म्युच्युअली जे 3 अँगल्स आहेत अल्फा, बीटा अँड गॅमा. ओके. यांना आपण बोलतो युनिट सेल पॅरामीटर. आता सर्वात महत्वाची गोष्ट, खूप खूप इम्पॉर्टंट टॉपिक कडे आता आपण जातोय, की हे जे युनिट सेल असतं मित्रांनो, हे युनिट सेल जे असतं याचे कोणकोणते टाइप्स आहेत. ओके. याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू 100% येणार म्हणजे येणार. ओके. एंट्रन्स एक्झाम मध्ये. सो कुठले कुठले टाइप ऑफ युनिट सेल आहेत मित्रांनो ते आपण बघू. सो टोटल देअर आर बेसिकली 4 टाइप्स ऑफ युनिट सेल. ओके. किती टाइपचे युनिट सेल असतात? 4 टाइप्सचे युनिट सेल. त्यातला पहिला युनिट सेल जो आहे त्याला बोललं जातं प्रिमिटिव्ह. ओके. किंवा त्यालाच बोलतात सिंपल. ओके. कुठला? सिंपल युनिट सेल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. ओके. प्रिमिटिव्हचा अर्थ होतो पूर्वज, म्हणजे सर्वात बेसिक. सेकंड जो आहे याला बोललं जातं बॉडी सेंटर्ड युनिट सेल. ओके. दुसरा कुठला आहे? बॉडी सेंटर्ड युनिट सेल. तिसरा जो येतो तो आहे फेस सेंटर्ड युनिट सेल. आणि याच्यामध्ये चौथा जो येतो तो म्हणजे बेस सेंटर्ड युनिट सेल. आता हा बेस सेंटर्ड जो आहे यालाच कधी कधी वर्ड वापरतात एंड सेंटर्ड युनिट सेल. ओके. त्याच्यामुळे दोन्हीही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कुठले कुठले परत एकदा बघून घेऊ आपण. सर्वात पहिला जो होता तो प्रिमिटिव्ह और सिंपल. सेकंड जो होता तो बॉडी सेंटर्ड. थर्ड जो होता दॅट इज फेस सेंटर्ड. आणि फोर्थ जो आहे तो बेस सेंटर्ड. बेस सेंटर्डलाच आपण कधी कधी काय बोलतो? एंड सेंटर्ड. ठीक आहे. आता हे जे आहेत बेसिकली यांचे टाइप्स जे आहेत हे आपण जरा डिटेलमध्ये बघू. सर्वात पहिला जो येतो मित्रांनो तो म्हणजे प्रिमिटिव्ह किंवा त्यालाच आपण बोलतो सिंपल युनिट सेल. आता या सेलमध्ये काय असतं बेसिकली, की जे कॉर्नर्स आहेत, ओके, हे कॉर्नर्स जे असतात युनिट सेलचे, या कॉर्नरच्या प्रत्येक कॉर्नरला म्हणजे त्या युनिट सेलच्या प्रत्येक कॉर्नरला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल 100% प्रेझेंट असतो म्हणजे असतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो. आता हा एक युनिट सेल आहे मित्रांनो. ठीक आहे. याचा शेप आहे क्युबिक स्ट्रक्चर. ओके. आता याचे जे कॉर्नर्स आहेत, हे जे कॉर्नर्स आहेत दीज आर द 8 कॉर्नर्स. वरती 4 कॉर्नर्स आहेत आणि बेसला सुद्धा 4 कॉर्नर्स आहेत. तर प्रत्येक कॉर्नरला जिथे या लाईन्स ज्या आहेत, लॅटिस पॉइंट जिथे आपण जॉईन करतो आहे, तिथे प्रत्येक कॉर्नरला काय असतो? एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतो. वेदर इट इज ॲटम. ओके. तो ॲटम असू शकतो किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे इट कॅन बी आयन ऑर इट कॅन बी ए मॉलिक्यूल. त्याला आपण कन्स्टिट्युएंट पार्टिकल बोलतो. ठीक आहे. प्रिमिटिव्ह किंवा सिंपल युनिट सेल तुम्हाला समजलेला असेल. आता याच्या नंतरचा म्हणजे पुढचा आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता हा बेसिकली सिंपल युनिट सेल सारखाच आहे, फक्त याच्यामध्ये एक ऍडिशन झालेली आहे. ठीक आहे. कॉर्नरला जे पार्टिकल आहेत, ओके, सेलच्या, ते तर तुम्हाला दिसतातच आहे. हे बघा इथे प्रत्येक कॉर्नरला देअर आर पार्टिकल्स. ओके. कन्स्टिट्युएंट पार्टिकल. पण याच्या ऍडिशन मध्ये देअर इज अ वन कन्स्टिट्युएंट पार्टिकल इज प्रेझेंट ऍट द सेंटर. इथे तुम्ही रेड कलर मध्ये एक पार्टिकल बघताय जो या युनिट सेलच्या अगदी सेंटरला आहे. म्हणजे या सगळ्यांपासून इक्वल डिस्टन्सवर आहे, इक्विडिस्टंट आहे. ओके. आणि हा एक्झॅक्टली सेंटरला आहे. सो दिस इज नथिंग बट कॉल्ड ॲज बॉडी सेंटर्ड युनिट सेल. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो आहे फेस सेंटर्ड युनिट सेल. आता इथे तुम्ही एक स्ट्रक्चर बघता आहे, हे क्युबिक स्ट्रक्चर आहे. बरोबर आहे. क्युबिक स्ट्रक्चर मध्ये जर तुम्ही बघितलं तर टोटल कॉर्नर जे आहेत हे किती कॉर्नर्स आहेत? देर आर 8 कॉर्नर्स. ठीक आहे. 8 कॉर्नर्स इथे आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. पण या 8 कॉर्नर्सला जोडणारे इथे बघा फेसेस. दिस इज फर्स्ट फेस, दिस इज सेकंड फेस, दिस इज थर्ड फेस, दिस इज फोर्थ. एक बॅक साइडचा येईल आणि असे टोटल किती फेसेस येतात इथे? 6 फेसेस. ठीक आहे. तर मग हे जे फेसेस आहेत मित्रांनो, या फेसच्या प्रत्येक फेसच्या सेंटरला एक एक पार्टिकल असतो. म्हणजे आता इथे तुम्हाला काय दिसतंय की 8 पार्टिकल्स जे आहे कन्स्टिट्युएंट पार्टिकल,
हे ऑलरेडी कॉर्नरला प्रेझेंट आहे, सिंपल किंवा बॉडी सेंटर्ड सारखे. पण जे फेसेस आहेत मित्रांनो, या फेसेसच्या सेंटरला सुद्धा काय असतो, एक एक पार्टिकल असतो. म्हणजे आता हे क्युबिक स्ट्रक्चर असल्यामुळे याला 6 फेजेस असतील. सो देर आर 6 पार्टिकल्स ऍट द फेज, ऍट द सेंटर ऑफ द फेस. आता इथे तुम्हाला मे बी क्लिअर होत नसेल, तुम्ही या डायग्राम मध्ये बघा. हे बघा, हा सर्वात खालचा पोर्शन बेस. दिस इज नथिंग बट टॉप फेस. ओके, दिस इज लेफ्ट फेस, दिस इज अगेन राईट फेस, हा फ्रंट फेस आणि हा इकडचा बॅक फेस. असे टोटल किती फेसेस येतील? 6 फेस. तर असं जर स्ट्रक्चर असेल तर या स्ट्रक्चरला आपण कोणतं स्ट्रक्चर किंवा युनिट सेल बोलतो? फेस सेंटर्ड युनिट सेल. आता याच्या शेवटचा आणि पुढचा म्हणजे ज्याला आपण बोलतो बेस सेंटर्ड. आता बेस सेंटर्ड मध्ये काय असतं की कॉर्नरला जे पार्टिकल्स असतात सिंपल क्युबिक युनिट सेल सारखे, तसेच कॉर्नरचे पार्टिकल्स तुम्हाला इथे दिसतील. पण इथे सेंटरला पण कन्स्टिट्युएंट पार्टिकल नसतो आणि फेसला पण नसतो. फक्त जो टॉपचा पोर्शन आहे आणि जो बेसचा पोर्शन आहे, हे जे दोन फेसेस आहेत, या दोन फेसेसलाच फक्त काय असतो? कन्स्टिट्युएंट पार्टिकल. म्हणजे थोडक्यात दिस युनिट सेल कन्सिस्ट ऑफ ए पार्टिकल ऍट द सेंटर ऑफ एनी टू ऑफ इट्स अपोजिट फेसेस. म्हणजे जे अपोजिट फेसेस आहेत, ओके, दिस इज द बेस अँड दिस इज द टॉप. हे अपोजिट फेसेस जे आहेत, फेसेस यांच्या प्रत्येक सेंटरवरती हे पार्टिकल असतं. सो याला आपण बोलतो बॉडी सेंटर्ड युनिट सेल. होप सो की तुम्हाला हे चारीच्या चारी युनिट सेल जे आहेत ते क्लिअर झालेले असतील. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं पुढचा पार्ट म्हणजे क्रिस्टल सिस्टीम. ओके, आता हे जे क्रिस्टल सिस्टीम आहेत बेसिकली याच्यावरती, ओके, एका सायंटिस्टने, एक मॅथमॅटिशियन होता, ओके, त्या मॅथमॅटिशियनचं नाव होतं ब्रॅवेस. ओके, या फ्रेंच मॅथमॅटिशियनने याच्यावरती रिसर्च केला, क्रिस्टलच्या ज्या जॉमेट्री आहे त्याचा स्टडी केला. आणि ब्रॅवेसने काय केलं की त्याने मॅथमॅटिक्स वापरून क्रिस्टल जास्तीत जास्त, म्हणजे सॉलिडचे क्रिस्टल जास्तीत जास्त किती टाइप्सचे बनू शकतात याचा नंबर शोधून काढला. आणि फायनली त्याला असं कळालं की देअर आर टोटल 14 पॉसिबल क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ सॉलिड. आणि त्यांनी त्याच्या 7 सिस्टीम डेव्हलप केल्या. ओके, म्हणजे पहिले तर त्याने 7 सिस्टीम डेव्हलप केल्या आणि या प्रत्येक सिस्टीम मध्ये त्याने रिसर्च केला की किती डेव्हलप होत आहे, 14 पॉसिबल स्ट्रक्चर्स डेव्हलप होत आहेत. ओके, सो यांना मग त्याने नाव दिलं ब्रॅवाइस लॅटिसेस. ओके, बघा आता, बाय मॅथमॅटिकल अनालिसिस इट हॅज बीन प्रूव्ड दॅट ओनली 14 डिफरंट, हा वर्ड खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या, काइंड्स ऑफ स्पेस लॅटिसेस आर पॉसिबल. And in other words, there are only 14 ways in which similar points can be arranged in a 3-dimensional order. म्हणजे समजा पार्टिकल्स तुम्हाला दिलेले असतील आणि त्यांना अरेंज करायचं असेल तर जास्तीत जास्त त्यांना अरेंज करण्यासाठी आपल्याकडे किती वेज आहेत? 14 वेज आहेत. And this 14 lattices which describe the crystal structure, याला त्याने नाव दिलं ब्रॅवाइस लॅटिसेस. ओके, सो लक्षात असू द्या. सो टोटल किती आकडा आहे? 14 पॉसिबल स्ट्रक्चर्स. ओके, आणि मग किती क्रिस्टल्सच्या सिस्टीम आहेत? सो दिस 40 ब्रॅवाइस लॅटिसेस आर डिवायडेड इनटू 7 क्रिस्टल सिस्टीम. मग या 7 क्रिस्टल सिस्टीम कोणकोणत्या आहेत? सर्वात पहिली त्याच्यामध्ये येते ती म्हणजे क्युबिक क्रिस्टल सिस्टीम, जी आपल्याला सिलेबस मध्ये दिलेली आहे. दुसरी जी आहे तिचा शेप असतो टेट्रागॉनल क्रिस्टल सिस्टीम. थर्ड इज नथिंग बट कॉल्ड ॲज ऑर्थोरोम्बिक क्रिस्टल सिस्टीम. फोर्थ इज नथिंग बट रोम्बोहेड्रल. फिफ्थ इज नथिंग बट मोनोक्लिनिक. त्याच्यानंतर सिक्स्थ सिस्टीम आहे ट्रायक्लिनिक. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट सिस्टीम आहे हेक्सागोनल. परत एकदा बघू आपण. क्युबिक, त्याच्यानंतर टेट्रागोनल, त्याच्यानंतर ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल सिस्टीम. आणि या ज्या 7 सिस्टीम्स आहेत या 7 सिस्टीम्सला मग डिवाइड करून ब्रॅवाइसने किती टाइपचे लॅटिसेस बनवले? टोटल 14 टाइपचे लॅटिसेस बनवले. यालाच आपण बोलतो क्रिस्टल सिस्टीम. ठीक आहे, पण आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की यातले आपल्याला सगळे जे आहेत
हे काही कामाचे नाहीत. सिलेबस मध्ये आपल्याला सध्या तरी एक दिलेला आहे, तो म्हणजे कुठला? क्युबिक. तर क्युबिक वरती आपल्याला फोकस करायचा आहे. सो लेट अस स्टडी अबाउट द क्युबिक सिस्टीम. ठीक आहे. आता याच्या नावामध्येच वर्ड कुठला आलेला आहे? क्युबिक. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली जे क्रिस्टल स्ट्रक्चर असणार आहे त्याचा शेप कसा असणार आहे? क्यूब सारखा. ठीक आहे. सो लेट अस सी द क्युबिक सिस्टीम. बेसिकली क्युबिक सिस्टम जी आहे ती परत 3 टाइप्स मध्ये डिवाइड केली जाते. ओके. त्यातली सर्वात पहिली जी सिस्टम आहे त्याला बोललं जातं सिंपल क्युबिक सिस्टम, और इट इज जस्ट डिनोटेड बाय लेटर SC. SC चा अर्थ होतो सिंपल क्युबिक सिस्टीम. ओके. सेकंड जी आहे मित्रांनो ती आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक सिस्टीम. याला इन शॉर्ट मध्ये म्हटलं जातं BCC. ओके. शॉर्ट फॉर्म जास्त करून वापरले जातात. आणि तिसरी आहे फेस सेंटर्ड क्युबिक सिस्टीम, ज्याला बोललं जातं FCC. ओके. सो ठीक आहे. सो नेक्स्ट जी सिस्टीम आहे मित्रांनो ती आहे FCC. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द व्हॉट क्युबिक सिस्टीमचे टाइप्स. ओके. सो पहिली होती सिंपल क्युबिक, दुसरी होती बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि तिसरी होती फेस सेंटर्ड क्युबिक. आता या सगळ्या ज्या सिस्टम्स आहेत या सगळ्याच्या सगळ्या सिस्टम्स आपल्याला वन बाय वन स्टडी करायचे आहे. सर्वात पहिली जी सिस्टीम आहे मित्रांनो ती आहे सिंपल क्युबिक युनिट सेल. आता सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये काय असतं? पहिली गोष्ट तर शेप जो आहे तो क्यूब असतो. ठीक आहे. आणि या क्यूबच्या शेप मध्ये जे कॉर्नर्स असतात क्यूबचे, इट हॅज ए पार्टिकल ऍट ऍट ईच ऑफ द 8 कॉर्नर्स ऑफ द क्यूब. आणि प्रत्येक एजला, ओके, प्रत्येक कॉर्नरला देअर आर पार्टिकल, म्हणजे टोटल पार्टिकल जर तुम्ही काउंट केले याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल, तर ते एका क्युबिक युनिट सेलमध्ये, सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये टोटल पार्टिकल्स किती येतील? 8 पार्टिकल्स. आता इथे जो शेप दाखवलेला आहे तुम्हाला, हा जो शेप आहे या शेप मध्ये जे डिस्टन्स आहे दोन कन्स्टिट्युएंट पार्टिकल मधलं, हे जरा जास्तीचं करून दाखवलेलं आहे, पण ऍक्च्युअल मध्ये नसतं. हे खूप जवळ असतात. म्हणजे लाईक दिस. हे बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे झाले टॉपचे 4, आणि हा फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ आणि 8 त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे अतिशय कमी असतं. ओके. सो या पद्धतीने हे पहिलं स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय, ज्याला आपण बोलतो सिंपल क्युबिक युनिट सेल. आता याच्या पुढचं जे आहे ते म्हणजे काय? बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल. ओके. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, ज्याला आपण बोलतो BCC. आता ऑब्व्हियसली याच्या पहिला वर्ड आहे बॉडी सेंटर्ड. ओके. मग बॉडी सेंटर्ड असल्यामुळे या क्यूबच्या सेंटरला देअर इज ए कन्स्टिट्युएंट पार्टिकल. तो तुम्हाला इथे दिसतोय बघा रेड कलर मध्ये. ठीक आहे. म्हणजेच इट हॅज पार्टिकल ऍट इट्स 8 कॉर्नर. 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स याच्यामध्ये असतीलच. ओके. टॉप पोर्शनला एज वेल एज बॉटम पोर्शनला. आणि अन ऍडिशनल पार्टिकल इन द सेंटर ऑफ द क्यूब, म्हणजे क्यूबच्या सेंटरला काय असतो? एक स्पेशल तिथे पार्टिकल दिला जातो. ओके. आणि या सगळ्यांमधलं जे स्ट्रक्चर आहे ते ऍक्च्युअल मध्ये 3 डायमेन्शन मध्ये असं दिसतंय. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट कॉल्ड ॲज बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. ठीक आहे. आता याच्यानंतरचा पार्ट आहे फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर किंवा फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता याच्यामध्ये काय असतं? बेसिकली इट हॅज अ पार्टिकल ऍट द सेंटर, म्हणजे प्रत्येक सेंटरला. ओके. पण कशाच्या सेंटरला? तर 6 फेसेस. आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे की जो क्यूब आहे मित्रांनो, या क्यूबला टोटल कॉर्नर किती आहेत? देर आर 8 कॉर्नर्स. बरोबर आहे. पण जर आपण फेसेस बघितले, ठीक आहे, फेसेस बघितले, तुम्ही डाईज ऐकलेला असेल. ओके. डाईज म्हणजे काय? किंवा तुम्ही जेव्हा लुडो खेळता किंवा सापशिडीचा गेम येतो तो जर तुम्ही खेळले असाल तर त्याच्यामध्ये जो डाईस असतो, या डाईस हा क्यूबच्या शेपचा असतो. ओके. त्याला 6 फेसेस असतात, म्हणजे कमीत कमी एक पडतो, नाही तर मग जास्तीत जास्त 6 पडतो. ठीक आहे. तर तसं इथे 6 फेसेस असतात. आणि या प्रत्येक फेसच्या सेंटरला, ओके, देर इज अ 1 कन्स्टिट्युएंट पार्टिकल. ओके. म्हणजे टोटल कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स 6 + 8 म्हणजे टोटल इथे किती पार्टिकल्स असतात? 14 पार्टिकल्स. ओके. मग आता इथे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. सो 8 कॉर्नर्सला इथे तुम्ही बघू शकता की 8 कॉर्नर्सला देर आर 8 पार्टिकल्स. ओके. कन्स्टिट्युएंट पार्टिकल. आणि प्रत्येक फेसला ऑरेंज कलर मध्ये तुम्हाला दिसत आहे. ओके. दीज आर द 6 पार्टिकल्स. ओके. ऍट द 6 फेसेस. सो हे झाले टाइप्स ऑफ
सिंपल क्युबिक युनिट सेल. आता हे तिघं पण इथे या पिक्चर मध्ये दाखवलेले आहेत, इथे तुम्ही बघू शकता. सो हा आहे पहिला, ज्याला आपण बोलतो सिंपल क्युबिक युनिट सेल. ओके, 8 कॉर्नर्सला इथे 8 पार्टिकल्स आहेत. दुसरा आहे BCC म्हणजेच बॉडी सेंटर्ड युनिट सेल. याच्यामध्ये 8 कॉर्नर्सला पार्टिकल आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बॉडीच्या युनिट सेलच्या सेंटरला एक पार्टिकल आहे. आणि दिस इज नथिंग बट द थर्ड फेस सेंटर्ड क्युबिक, ज्यालाच आपण FCC बोलतो. याच्यामध्ये 8 कॉर्नर्सला तर पार्टिकल आहेच आहे, पण प्रत्येक फेज वरती काय दिसतोय आपल्याला, एक एक सिंगल पार्टिकल दिसतोय. सो होप सो की तुम्हाला तिघांमधला डिफरन्स जो आहे तो कळालेला असेल. आणखी एक इमेज आपण बघू, याच्यात पण तुम्ही बघू शकता. दिस स्ट्रक्चर इज व्हॉट, दिस इज नथिंग बट द सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर जे आहे हे आहे BCC, सेंटरला कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे. आणि हे स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसतंय याला बोलतात FCC. मित्रांनो, आपला पुढचा जो टॉपिक आहे हा समजून घ्यायचा असेल तर हे तिघ स्ट्रक्चर जे आहे तुमचे अतिशय क्लिअर पाहिजेत. ओके, कारण सगळा फोकस जो असणार आहे आपला या चॅप्टरचा हा या सिंपल किंवा क्युबिक युनिट सेल मध्येच असणार आहे. सिलेबस मध्ये तुम्हाला तोच पार्ट दिलेला आहे. ठीक आहे, आता सर्वात महत्वाचा टॉपिक ज्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन येतात. ओके, हा तुम्हाला खूप नीट समजून घ्यायचा आहे. या टॉपिकचं नाव आहे नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्युबिक युनिट सेल. ओके, आता तुम्ही एक महत्वाची गोष्ट बघितली असेल, या डायग्राम तुम्ही बघा. या डायग्राम मध्ये तुम्हाला असं दिसतंय की प्रत्येक कॉर्नरला एक पार्टिकल आहे, बरोबर आहे. पण त्या प्रत्येक पार्टिकलचा म्हणजे आता जर मी इथे एक क्यूब ड्रॉ केला, ओके, आता ह्या क्यूब मध्ये तुम्ही एक बघताय की हा जो पार्टिकल आहे याचा इकडचा जो पोर्शन आहे तो युनिट सेलच्या आतमध्ये येत नाही, फक्त एवढाच पोर्शन जो आहे तो युनिट सेलच्या आतमध्ये येतो आहे. लक्षात येतंय का? ओके, जसंच इथे पण तुम्ही बघू शकता की याला जर मी बघितलं, इथे मी क्यूब ड्रॉ केला, ओके, तर प्रत्येक पार्टिकल जो आहे याचा फक्त एवढाच शेप जो आहे हा या युनिट सेलच्या आतमध्ये येतोय. म्हणजे जर एक्झॅक्टली आपण पाहिलं तर या युनिट सेलमध्ये आपल्याला जरी 8 कॉर्नरला 8 कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स दिसत असतील, इथे तुम्हाला 9 दिसत असतील, इथे तुम्हाला 14 दिसत असतील, पण एवढी एका युनिट सेल मधली संख्या नाहीये, ती आपल्याला स्पेशली काढावी लागते. आणि त्यालाच आपण बोलतो नंबर ऑफ पार्टिकल्स इन ए क्युबिक युनिट सेल, किंवा त्यालाच बोललं जातं ॲटम्स प्रेझेंट पर युनिट सेल, विच इज ए व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ठीक आहे, आता ही कन्सेप्ट आपण स्टडी करू. सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे बघायचं आहे की सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये एक्झॅक्टली काय होतंय. ठीक आहे, आत्ताच आपण बघितलं की इट हॅज द पार्टिकल ॲट इट्स 8 कॉर्नर. याचे जे 8 कॉर्नर्स आहेत या प्रत्येक कॉर्नरला देर इज अ पार्टिकल प्रेझेंट. ठीक आहे, आणि व्हेन these unit cell are stacked together, stack म्हणजे जर हे एकावर एक ठेवले आपण, the particle at each corner is shared with the 8 other neighboring unit cell. म्हणजे थोडक्यात आपण एक बघितलं की हा एक युनिट सेल आपल्याला इथे दिसतोय, तर हा एक नसणार आहे, याच्या शेजारी म्हणजे लेफ्ट साइडला एक असेल, राईट साइडला एक असेल, टॉपला एक असेल, ओके, बॉटमला एक असेल. म्हणजे थोडक्यात हा जो पूर्ण युनिट सेल आहे या युनिट सेल मधला हा जो पार्टिकल आहे किंवा हे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे हे फक्त एकच शेअर करणार नाही, किंवा थोडक्यात म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की एकच पार्टिकल जो आहे किंवा एकच युनिट सेल जो आहे तो हे पार्टिकल्स जे आहेत ते शेअर करणार नाहीये इथे. मग होतं काय बेसिकली इथे, तर इथे जर आपण बघितलं तर हा क्युबिक युनिट सेल आहे. ओके, हा क्युबिक युनिट सेल आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही हा बाहेरचा पोर्शन काढून टाकला, ओके, बाहेरचा पोर्शन काढून टाकला, असं समजा की मी हा कट करून टाकला, तर मग उरतोय फक्त एवढा पार्ट. ओके, आणि हा जो एवढा पार्ट आहे तो इथे 3 डायमेन्शनल पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, म्हणजे एका युनिट सेल मध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकलचा फक्त एवढाच पार्ट जो आहे प्रत्येक पार्टिकलचा कॉर्नरचा तो इथे तुम्हाला दिसतो आहे किंवा तो तिथे ऑक्युपाय होतो आहे आणि मधली जागा जी आहे ती मोकळी आहे. मग आता प्रश्न असा आहे की एक्झॅक्टली काय होतं. मग हा जो भाग आहे हा कितवा भाग आहे, तर थोडक्यात कसं असतं तुम्हाला माहिती असेल की आपण सर्कल जर कन्सिडर केला, सो दिस इज कॉल्ड ॲज अ सर्कल. याला जर मी हाफ केलं, ओके, सो इट इज, जर हाफ केलं तर याला आपण बोलतो सेमी सर्कल, आणि याचे परत आपण 4 पार्ट केले तर त्याला बोललं जातं
क्वार्टर सर्कल. पण एक लक्षात घ्या, सर्कल जो आहे हा 2 डायमेन्शनल असतो. इथे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय इट इज अ 3 डायमेन्शनल, म्हणजे इथे सर्कल नाहीये, दिस इज अ स्फिअर. ओके. आणि स्फिअरचे जर तुम्ही इक्वल पार्ट्स केले तर प्रत्येक पार्ट जो आहे इथे तो किती होतोय, इट बिकम्स 1/8 ऑफ द पार्ट ऑफ द गिवन युनिट सेल. म्हणजे थोडक्यात ॲज अ रिझल्ट कॉर्नर पार्टिकल कंट्रीब्युट्स इट्स 1/8 ऑफ द पार्ट टू द गिवन युनिट सेल. म्हणजे हा सुद्धा 1/8 राहील, हा सुद्धा 1/8 राहील, हा सुद्धा 1/8 राहील आणि हा सुद्धा 1/8 राहील. ओके. तेवढंच त्याचं कॉन्ट्रीब्युशन असेल त्या पर्टिक्युलर युनिट सेलला. ओके. मग आता जर आपल्याला काढायचं असेल तर किती पार्टिकल्स इथे तयार होतील, तर हे बघा, आता इथे हा जो पार्टिकल आहे हा किती आहे, याची क्वांटिटी आहे 1/8. ओके. असे जर तुम्ही काउंट केले तर प्रत्येक कॉर्नरला किती आहेत, 8. आणि 1/8 ला जर 8 ने डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं तर 8 कॅन्सल होतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला किती मिळतं, 1. म्हणजे मला काय सांगायचंय की हे सगळे पार्ट जर तुम्ही एकत्र केले, ओके, तर याचा अर्थ असा होतो की या युनिट सेलमध्ये म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये तुम्हाला जरी दिसत असलं की 8 पार्टिकल्स आहे, पण ते 8 पार्टिकल नसून फक्त किती पार्टिकल्स आहेत, देर इज अ 1 पार्टिकल पर युनिट सेल. आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय मित्रांनो, याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू हे एक्झाम मध्ये येत असतात. ठीक आहे. सो सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये टोटल किती पार्टिकल्स असतात, मग देर इज ओनली 1 पार्टिकल पर युनिट सेल. ठीक आहे. आता याच्या पुढचा आपण बघू. पुढचा जो आहे त्याला आपण बोलतो बॉडी सेंटर्ड क्युबिक किंवा त्यालाच आपण बोलतो बीसीसी युनिट सेल. आता याच्यामध्ये काय असतं की बीसीसी युनिट सेल हॅज ए 8 कॉर्नर पार्टिकल्स, 8 कॉर्नर पार्टिकल्स याच्यामध्ये असतील. ओके. प्रत्येक कॉर्नरला अँड अन ऍडिशनल पार्टिकल ऍट द सेंटर ऑफ द क्यूब. ओके. मग आता इथे तुम्हाला दिसतंय त्या पद्धतीने. आता समजा जर आपण याला कन्सिडर केलं फक्त एवढंच, ओके, आणि एवढं कन्सिडर केलं तर होतं काय, एवढा पार्ट, ओके, 1/8 पार्टच पार्टिकलचा ऍक्च्युली आतमध्ये आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो पार्टिकल आहे आतमधला सेंटरचा, तो कोणीच शेअर केलेला नाहीये. तो स्वतःचा त्याचा युनिट सेलचा पार्टिकल आहे, त्यामुळे तो आतमध्येच असणार आहे. म्हणजे थोडक्यात सिच्युएशन कशी येते मित्रांनो ते बघा. लक्षात घ्या, 1/8 ऑफ ईच पार्टिकल फ्रॉम द 8 कॉर्नर बिलॉंग टू गिवन युनिट सेल. म्हणजे आता इथे 1/8 पार्टिकल जो आहे तो तुम्हाला इथे दिसणार 8 कॉर्नर्सला. ठीक आहे. येत आहे लक्षात. ओके. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे द पार्टिकल ऍट द सेंटर, म्हणजे हा पार्टिकल जो आहे तो जो तुम्हाला दिसतो आहे, ओके, या इमेज मध्ये तुम्ही बघा जो सेंटरला तुम्हाला दिसतो आहे ऑफ ए गिवन क्यूब इज नॉट शेअर्ड बाय एनी अदर क्यूब. तो दुसऱ्या कुठल्याही क्यूबने शेअर केलेला नाही. म्हणजे तो होल अँड सोल जो पार्टिकल आहे हा कोणाचा आहे, त्या युनिट सेलचा आहे. म्हणजेच मग आता इथे जर आपण कॅल्क्युलेशन केले तर ते कशा पद्धतीने होतील, तर सर्वात पहिला म्हणजे हे जे कॉर्नरचे जे पार्टिकल्स आहे या कॉर्नरच्या पार्टिकलसाठी तुम्ही काय करणार, याचा 1/8 पार्ट जो आहे तो फक्त एका युनिट सेलला मिळतोय. असे टोटल किती कॉर्नर्स आहेत, 8. म्हणजे थोडक्यात किती ऍटम्स प्रेझेंट झाले, 1. ओके. आणि प्लस हा आतमधला जो एक पार्टिकल आहे तो होल अँड सोल त्याचाच आहे. सो हा जो फर्स्ट 1 पार्टिकल आहे ऍट द सेंटर ऑफ द क्यूब, हा या 1 मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, ऍड. म्हणजे असंच 1 + 1 टोटल इथे किती पार्टिकल्स प्रेझेंट येतील, 2 पार्टिकल्स, मेकिंग ए टोटल ऑफ 2 पार्टिकल्स पर बीसीसी युनिट सेल. म्हणजे थोडक्यात कन्क्लुजन असं आहे की बीसीसी मध्ये टोटल किती पार्टिकल्स असतात, 2 atoms are present or 2 constituent particles are present in the unit cell. ओके. आता याच्या पुढचा आणि शेवटचा जो पार्ट आहे तो म्हणजे कुठला, फेस सेंटर्ड क्युबिक. ओके. आता या फेस सेंटर्ड क्युबिक मध्ये जर आपण बघितलं तर फेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये 8 पार्टिकल्स जे आहेत ते कॉर्नरला असणारच आहे. ओके. सो यू कॅन काउंट देम, 4 at the top and 4 at the bottom. ठीक आहे. प्लस पार्टिकल्स ऍट द सेंटर ऑफ इट 6 फेसेस. आणि त्याचे जे 6 फेसेस आहेत म्हणजे टॉपचा फेस, बॉटमचा फेस, लेफ्टचा फेस, राईटचा फेस, फ्रंटचा फेस आणि बॅकचा फेस, असे टोटल 6 पार्टिकल्स इथे प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. मग आता इथे जर आपण बघितलं तर एक्झॅक्टली काय होतंय की याची डायग्राम आपण बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
तर इथे जे कॉर्नरचे पार्टिकल्स आहेत, हे कॉर्नरचे पार्टिकल्स टोटल किती पार्ट बिलॉंग करतील? सो 1/8 ऑफ द ईच पार्टिकल फ्रॉम द 8 कॉर्नर्स बिलॉंग टू द गिवन युनिट सेल, म्हणजेच 1/8. ओके, याला तुम्ही मल्टिप्लाय कशाने करणार? 8 ने. 8 कॅन्सल होईल, म्हणजे थोडक्यात किती पार्टिकल्स इथे आले? 1 पार्टिकल इथे आला. कोणामुळे? हे जे कॉर्नरचे पार्टिकल्स आहेत त्याच्यामुळे. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आता तुम्ही ही इमेज बघा. या इमेज मध्ये काय होतंय की एक्झॅक्टली व्हॉट इज गोइंग टू हॅपन हिअर, ईच पार्टिकल ऍट द सेंटर, म्हणजे जे फेसेस तुम्हाला दिसत आहेत, आता इथे दिसताना 3च दिसत आहेत, पण तसाच याच्या मागे एक असेल, तसाच याच्या लेफ्टला एक असेल आणि तसाच एक बॉटमला. इथे दिसताना जरी तुम्हाला 3 दिसत असले तरी टोटल फेसेस किती आहेत? 6. आणि याला जर तुम्ही बघितलं तर याचा जो पोर्शन आहे, ओके, पार्टिकलचा, तो कुठला पोर्शन आहे? द हाफ ऑफ ईच फेस पार्टिकल्स बिलॉंग्स टू द गिवन युनिट सेल, म्हणजे अर्धा जो आहे तो या युनिट सेल मध्ये राहिला आणि अर्धा शेजारच्या मध्ये गेला. म्हणजे थोडक्यात इथे हे जे फेसेसचे पार्टिकल्स आहेत ते हाफ काय होत आहेत? डिस्ट्रीब्यूट होत आहे, किंवा हाफ जे आहे ते नेबरिंग क्यूबला काय होत आहे? शेअर होत आहे. ठीक आहे. मग असे किती आहेत? 6. मग आता इथे जर आपण बघितलं तर 6/2 केलं तर टोटल किती येत आहे? 3. म्हणजेच काउंट जो आहे, आधीचा काउंट होता आपला 1, ओके, आताचा काउंट झाला 3. म्हणजेच टोटल कन्क्लुजन असं निघतंय की FCC म्हणजेच फेस सेंटर्ड क्युबिक मध्ये एक कॉर्नर जो आहे, कॉर्नरचे जे पार्टिकल्स आहेत त्याचा 1 प्लस 3 फेस पार्टिकल, असे टोटल 4 पार्टिकल्स हे प्रेझेंट असतात. कशामध्ये? युनिट सेलमध्ये. ओके, सो ही डायग्राम जी आहे ती तुम्ही लक्षात घ्या. आता हे झालं फेस सेंटर्ड क्युबिक. होप सो की तुम्हाला हे समजलेलं असेल. ठीक आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट की हा जो टॉपिक आहे मित्रांनो क्रिस्टल सिस्टीमचा, हा आज आपला इथे संपलेला आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करणार आहोत की एक युनिट सेल जो असतो त्याची डेन्सिटी काय असते मित्रांनो, ती डेन्सिटीचे जे न्यूमरिकल्स आहेत ते आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. आणि बऱ्याच लोकांना लॉग टेबल जो आहे तो कसा यूज करायचा हे समजत नाही, तर लॉग टेबलचा सुद्धा एक व्हिडिओ जो आहे तो मी इथे शेअर करणार आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही फॉर सॉल्विंग द न्यूमरिकल्स. ओके, सो नेक्स्ट जो व्हिडिओ आहे आपला त्याच्यामध्ये न्यूमरिकल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे डेन्सिटी ऑफ युनिट सेल, आणि हा जो टॉपिक आहे हा तुम्ही मिस करू नका, कारण अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती 100% तुम्हाला एंट्रन्स एक्झाम मध्ये न्यूमरिकल्स जे आहेत हे येत असतात. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी ताबडतोब सबस्क्राईब करून घ्या. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की सर तुम्ही सिलेबस जो घेताय तो कोणता घेताय. ओके, तर बघा, आता जो नवीन सिलेबस आलेला आहे, आता जे मुलं 12वीत होते किंवा जे आता CET वगैरे देणार आहेत मित्रांनो, तर माझं त्यांना एक असं सजेशन राहील की तुम्ही एक काम करा, हा जो नवीन आलेला सिलेबस आहे तो सुद्धा स्टडी करा. कारण हा नवीन आलेला सिलेबस जो आहे हा पूर्णपणे कशातनं डिझाईन केलेला आहे? NCERTच्या बुकमधनं डिझाईन केलेला आहे. आणि कुठलीही एंट्रन्स एक्झाम असू द्या, तुम्ही NCERTचा जर स्टडी केला असेल तर तुम्हाला कुठल्याच एंट्रन्स एक्झामला प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो कीप वॉचिंग. ओके, हॅव अ नाईस डे. थँक यू.